भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्ध वंदना. नमो तस्सै भगवतो अरहतो उस सम्मा सम्बुद्धस्सै उस नमो तस्सै भगवान अर्थ सम्मक संबुद्ध में भगवतो मेरा नमन. अरहतो उस सम्मान अर्थ सम्यक संबुद्ध को मेरा नमन. नमो उस भगवान अर्थ सम्यक संबुद्ध को मेरा भगवतो नमन. अरहतो सम्मा सम्बुद्धस्सै बुद्धं मैं शरणं बुद्ध को अनुसरण करता हूँ. गच्छामि धम्मं शरणं गच्छामि मैं धम्म को अनुसरण करता हूँ. संघं शरणं गच्छामि मैं संघ को अनुसरण करता हूँ. द्वितीयंपि बुद्धं शरणं दूसरी बार मैं बुद्ध को अनुसरण करता हूँ. द्वितीयंपि दूसरी बार मैं धम्म को अनुसरण करता हूँ. शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं दूसरी बार मैं संघ को अनुसरण करता हूँ. गच्छामि तृतीयंपि बुद्धं तीसरी बार मैं बुद्ध को अनुसरण करता हूँ. गच्छामि तृतीयंपि तीसरी बार मैं धम्म को अनुसरण करता हूँ. शरणं गच्छामि
तत्यंपि संघं तीसरी बार मैं संघ को अनुसरण करता हूँ। शरणं गच्छामि पाणातिपाता मैं प्राणी मात्र के हिंसा से विरत रहने की शिक्षा ग्रहण करता हूँ। सिक्खापदं समाधियामि मैं प्राणी मात्रा की हिंसा से शिक्षा ग्रहण करता हूँ। अतिन्नदाना मैं चोरी करने से विरत रहने की शिक्षा ग्रहण करता हूँ। सिक्खापदं समाधियामि कामेषु मैं काम वासना के अनाचार से विरत रहने की शिक्षा ग्रहण करता हूँ। सिक्खापदं समाधियामि मूसावादा मैं झूठ बोलने से विरत रहने की शिक्षा ग्रहण करता हूँ। सिक्खापदं समाधियामि मैं शराब तथा नशीली चीजों से सेवन के विरत रहने की शिक्षा ग्रहण करता हूँ। सिक्खापदं समाधियामि कोई भी पाप कर्म की करना, अच्छी शिक्षा ग्रहण करना, अपना चित्त को शुद्ध परिशुद्ध करना, यही बुद्ध की शिक्षा है। साधु साधु साधु। दोस्तों, आज ऐसे वातावरण में जहाँ 3:40 हुए हैं, मैं मेडिटेशन और सब तैयारी के साथ में बाबा साहेब आंबेडकर, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, आज प्रियदर्शनी सम्राट अशोक, बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, आज यूट्यूबवर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, MA, PhD, DSc, LLD, डिलीट, बॅरेटला, जन्म 14 एप्रिल 1891, महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956, धम्मदीक्षा अशोक विजयादशमी 14 ऑक्टोबर 1956. मित्र हो, अनेक वेळा मी डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर, अनेक वेळा बुद्ध आणि धम्म मी वाचलेला आहे आणि तुमच्या लोकांपर्यंत, सर्वांपर्यंत वाचलं सुद्धा आहे. किती लोकांनी ऐकलं, किती लोकांनी फेलोशिप केली हे मला माहीत नाही, पण आज मला ऐकणारे नागपूरमध्ये, भंडाऱ्यामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये, विदर्भाच्या कानाकोपऱ्यामध्ये, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आणि इतर देशामध्ये, आणि मराठीच्या लोकांना, खरं म्हणजे मी आज हिंदीमध्ये वाचणार होतो, मला असं वाटलं की
बाबासाहेब हे मराठीचे जनक होते आणि नागपूरतून याला फार मोठी प्रेरणा मिळाली आहे या धम्माला. नागपूर, चंद्रपूर हे स्पिरिटेड, नंतर औरंगाबाद, पण खास करून नागपूर बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि ती दीक्षा चंद्रमणी यांनी मराठीत दिली. बाबासाहेबांसमोर कोण दीक्षा देणार याच्यावर फार मोठा अभ्यास होता. शुभ्र पांढरे शुभ्र कपडे घालून 5 ते 10 लाख लोक संख्येने घरोघरून बाहेर निघाले आणि पूर्ण बर्डीतले पांढरे कपडे कसे मिळावे एवढी शिस्तबद्ध धम्मदीक्षा जगात कुठल्याच काळात झाली नाही. असा तर्क गोयंका म्हणायचे. त्रिपिटकमध्ये असा तर्क होता की 2,500 वर्षानंतर एक असा शक्य येईल की जो पुन्हा बुद्ध धर्माला जीवित करणार आणि त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर होतं. आणि या नागपूर परिसरामध्ये एक सच्चिदानंद फुलेकर डॉक्टर, PhD फिलॉसॉफर, मेडिटेशन मास्तर, शिक्षण सम्राटच्या पुढे आणि बद्दला तत्वाने मानणारा, संघाला मानणारा, धम्माला मानणारा आणि माझी ड्युटी म्हणून आवाजात पण दम असणारा आणि नागपूरच्या उत्तर नागपूरमध्ये आणि दीक्षाभूमीचा संबंध असणारा मी डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर दीक्षाभूमीच्या 5 मिनिटाच्या पायी अंतरावर, अत्यंत पावसाळ्याचं वातावरण आहे. दररोज मी 1-1 तास या अनेक विषयावर बोलतो, पण आज असं ठरवलं की बुद्ध आणि त्यांच्या धम्म आपल्यासमोर मांडावं आणि शांत चित्ताने तर आपण ऐकावं. माझे मराठीचे उच्चारसुद्धा स्पष्ट आहेत, आवाजामध्ये स्पष्टता आहे, त्यामुळे याचा आपल्याला फायदा होईल. मित्रांनो, सकाळच्या पहाटेमध्ये 3:44च्या वातावरणामध्ये मी भगवान बुद्धाचे बाबासाहेब लिखित या धम्माचं वाचन करत आहे. ते आपण सुंदर अंतःकरणाने विथ म्युझिकद्वारे पहिल्यांदाच कोणी वाचत आहे आणि तो डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर आहे. या अगोदर अनेक लोकांनी वाटलं, यूट्यूबमध्ये सुद्धा दिसतात, पण त्या आवाजात काही दम नाही वाटलं आणि मी माझ्या पूर्ण ताकदीने, पूर्ण प्रेमाने भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म, लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, प्रियदर्शनी सम्राट अशोक, बुद्ध आणि त्यांच्या धम्म, वाचत सुरुवात करत आहे. अणुकर्मणिका, खंड पहिला. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व ते बुद्ध असे झाले. भाग पहिला. जन्मापासून परिवजेपर्यंत. कुळ, पूर्वजन्म, अतिश मुनीचे आगमन, महामायेचे मृत्यू, बालपण आणि शिक्षण, बालपणीचे लक्षण, विवाह, पुत्राचे संरक्षण करायच्या पित्याची योजना, राजपुत्राला वैश्य करण्याची स्त्रियाची अपयश, महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत, राजपुत्राचे महामंत्र्याचे उत्तर, साख्य संघात प्रवेश, साख्य संघाशी संघर्ष, देश त्याच्या त्यागाची तयारी, मार्ग सापडला परिवेजेचा, निरोप, गुरुताय, राजपुत्र आणि त्याचे सेवक, छन्न परतला, शोकाकुल कुटुंब, भाग दुसरा, कायमचा गुरुत्याग, कपिल वस्तून राजगुरूचा पर्याय, राजा बिंबिसार आणि त्यांचा उपदेश,
गौतमाचे बिंबिसारात उत्तर पूर्वार्ध, गौतमाचे उत्तर उत्तरार्ध, शांततेची वार्ता, समस्येची नवीन पृष्ठभूमी. भाग तिसरा, नव्या प्रकाशाच्या शोधात. गुरु ऋषीच्या आश्रमात, साख्य तत्वज्ञानाचा अभ्यास, समाधी मार्गाचे परीक्षण, तपस्येची कठोरती, तपस्येचा त्याग. भाग चौथा, ध्यानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी. नव्या प्रकाशनासाठी ज्ञान सापडला, ध्यानप्राप्ती, नव्या धम्माचा शोध. बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध झाले. भाग पाचवा, बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन. बुद्ध आणि वैदिक ऋषी, तत्वतेच्या कपिल, ब्राह्मण ग्रंथ, उपनिदेशे व त्याची शिकवण. भाग सहावा, बुद्ध आणि त्यांचे समकालीन. बुद्धाची समकालीन, समकालीनाविषयी बुद्धाची मान्यता. भाग सातवा, साम्य आणि भेद. ज्या गोष्टी यांना बुद्धांनी सर्वस्व त्याच ठरवले, ज्या गोष्टी त्यात बुद्धांनी बदल केले, ज्या गोष्टी ज्यांनी बुद्धांनी स्वीकारले. खंड दुसरा, धम्मदीक्षेची मोहीम. भाग पहिला, बुद्ध आणि त्यांच्या विषाद योग. धम्मोपदेश करावा की करू नये. बर्मा संमती सुरुवाता जाहीर करतो. धम्मदीक्षेचे दोन प्रकार. भाग दुसरा, परिवाजकांची धम्मदीक्षा. सारनाथ येथे आगमन, बुद्धाचे पहिले प्रवचन, धम्मचक्र परिवर्तन. बुद्धाचे पहिले प्रवचन, विशुद्धी मार्ग. बुद्धाचे पहिले प्रवचन, चालू, अष्टांगिक मार्ग आणि सदाचाराचे मार्ग. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन, चालू, शील मार्ग. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन, पूर्ण, परिवाजकांची प्रतिक्रिया. भाग तिसरा, उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तीची धम्मदीक्षा. यशलची धम्मदीक्षा, काश्यप बंधूची धम्मदीक्षा, सारीपुत्र आणि मोगलायन यांची धम्मदीक्षा, राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा, अनाथपिंडिकाची धम्मदीक्षा, राजा परवीनजीची त्यांची धम्मदीक्षा, जीवकाची धम्मदीक्षा, रटपालिनी धम्मदीक्षा. भाग चौथा, जन्मभूमीचे आव्हान, सुधोधन आणि शेवटची भेट, यशोधरा व राहुल यांची भेट, साख्याने केलेले स्वागत, बुद्धांना गुरुस्थानी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न, बुद्धाचे उत्तर, मंत्र्याचे प्रत्युत्तर, बुद्धाचा मनोनिग्रह. भाग पाचवा, धम्मदीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात. ग्रामीण ब्राह्मणाची धम्मदीक्षा, उत्तरावतीच्या ब्राह्मणाची धम्मदीक्षा. भाग सहावा, कनिष्ठ सामान्य जनांची धम्मदीक्षा, उपाली न्याव्याची धम्मदीक्षा, सुनीत नावाची धम्मदीक्षा, सुनीत नावाच्या भंग्याची धम्मदीक्षा, सोपान आणि सुप्रिय या अस्पृश्यांची धम्मदीक्षा, सुमंगल इत्यादी हिंद जातीतील लोकांची धम्मदीक्षा, महारोगी सप्रबुद्धांची धम्मदीक्षा. महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि इतर स्त्रियांची धम्मदीक्षा, चांडालिका प्रवृत्तीची धम्मदीक्षा. भाग आठवा, पतित आणि गुन्हेगार लोकांची धम्मदीक्षा, एका शिस्तहीनाची धम्मदीक्षा, अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोरांची धम्मदीक्षा, इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा, धम्म शिक्षेचे जोखीम. खंड तिसरा, भगवान बुद्धाची शिकवण. भाग पहिला, धम्मामध्ये बुद्धाचे स्वागत स्थान.
भगवान बुद्धांनी आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही. भगवान बुद्धांनी मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नव्हे. भगवान बुद्धांनी स्वतः संबंधी अथवा धम्मासंबंधी ओपौरुष देयतेचा दावा केलेला नसून त्यांच्या धम्म माणसाच्या साठीच शोधून काढलेला असून तो अपौरुषित म्हणजे साक्षाकारी स्वरूपाचा नाही. भाग दुसरा. भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी विविध मान्यता. इतर लोक त्यांच्या धम्मात कशा प्रकारे समजले. भगवान बुद्धांनी स्वतः केलेले धर्माचे वर्गीकरण. भाग तिसरा. धम्म म्हणजे काय. जीवन शुचितात राखणे म्हणजे धम्म होय. जीवनात पूर्वता साधणे म्हणजे धम्म होय. निबाण प्राप्त करणे हा धम्म आहे. तृष्णेचा त्याग म्हणजे धम्म होय. याद रखें, आप जीवन में कुछ भी हासिल कर सकते हैं, बस थोड़ी सी मेहनत. सर्व संस्कार अच्छावत आहे असे म्हणणे म्हणजे धम्म होय. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेला आधार आहे असे मानणे म्हणजे धम्म होय. भाग चौथा. अधम्म म्हणजे काय. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. ब्रह्मा साजुक्यावर आधारित धम्म अधम्म होय. आत्म्यावरील विश्वास हा अदम्य होय. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अदम्य होय. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा अधम्म होय. धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे अधम्म होय. धर्मग्रंथ प्रमादातील आहेत असे मानणे म्हणजे अधम्म होय. भाग पाचवा. सधम्य म्हणजे काय. सधम्याची कार्य. मनाची मलिनता दूर करणे सधर्माचे कार्य होय. जगाला धम्मराज बनविणे हे सर्व धर्माचे कार्य आहे. धम्म म्हणजे तेव्हा सधम्म असतो जेव्हा तो प्रगेला वाढ करतो. धर्म हा तेव्हाच सधर्म जेव्हा तो सर्वांसाठी ध्यानाचे दार उघड करतो. धम्म हा तेव्हाच सधर्म जेव्हा तो अशी शिकवण देतो. विद्वान होणे पुरेसे नाही. धम्म तेव्हाच सधर्म जेव्हा तो प्रगेच्या आवश्यकतेची शिकवण देतो. धम्म जेव्हा सधर्म जेव्हा तो मैत्रीच्या उत्तेजन देतो. धम्म हा तेव्हाच सधर्म जेव्हा प्रगेबरोबर शिलाचीही शिकवण देतो. धम्म हा तेव्हाच सधर्म जेव्हा तो प्रज्ञा आणि शील बरोबर करुणेची शिकवण देतो. धम्म हा तेव्हाच धम्म जेव्हा तो असे शिकवण देतो की करुणेपेक्षा मैत्रीचे महत्त्व अधिक. धम्म तेव्हाच सधर्म जेव्हा तो संपूर्ण सामाजिक भेदभाव नाहीसे करतो. धम्म तेव्हाच सधर्म जेव्हा तो माणसामधील भेदभाव नष्ट करतो. धम्म तेव्हाच सधर्म तो अशी शिकवण देतो की माणसाने मोठेपण जन्मावरून नव्हे कर्मावरून ठरवावे. धम्म तेव्हाच सधर्म जेव्हा तो माणसातील समतेच्या भावनेची वाढ करतो. खंड चौथा. धर्म रिलिजन आणि धम्म. भाग पहिला. धर्म रिलिजन आणि धम्म. धर्म रिलिजन म्हणजे काय. धम्म हा धर्मापासून रिलिजन वेगळा करतो. धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन. नैतिकता आणि धर्म. रिलिजन. धर्म आणि नैतिकता मॉरॅलिटी केवळ नैतिकतेला पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. भाग दुसरा.
पारिभाषिक शब्दाच्या साम्यामुळे तात्विक भेद कसे लपून राहतात. प्रास्ताविक पुनर्जन्म कशाला, कोणत्या वस्तूचा, पूर्वजन्म कोणाच्या, कोणत्या व्यक्तीचा, कर्मसिद्धांत. बौद्ध कर्मसिद्धांत आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत काय. गतजन्माच्या कर्माचे भविष्य जन्माचे परिणाम होतो असं बुद्ध मानित होते काय. गतजन्माच्या कर्माचे वर्तमान जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानित होते काय. अहिंसा सिद्धांत, अहिंसेचे विविध अर्थ आणि तिचे आचरण, अहिंसेचा खरा अर्थ. समसरण सिद्धांत, आत्म्याच्या एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश चुकीच्या समजुतीची करणे. भाग 3, बौद्ध जीवनमार्ग, कुशल कर्म, अकुशल कर्म, लोभ आणि तृष्णा, क्लेश आणि द्वेष, क्रोध आणि वैर, मनुष्य, मन आणि मनाचे विकार, आपण स्वतः आणि आत्मविजय, प्रज्ञा, न्याय आणि सतसंगती, मनाची जागरूकता आणि एकाग्रता, जागरूकता, अप्रमाद आणि सामर्थ्य, सुख, दुःख, दान आणि दया, ढोंग, सम्यक मार्गाचे अनुसरण. सधमामध्ये अधमाच्या मिसळू नका. भाग 4 भगवान बुद्धाचे प्रवचन, गृहस्थासाठी प्रवचन. सुखी गृहस्थ, पुत्रापेक्षा कन्या बरी असू शकते. पती आणि पत्नी, शील परिपालनाकरता प्रवचन. माणसाची अधोगती कशी होते. उत्कृष्ट मनुष्य, सर्वोत्तम पुरुष, ध्यानी पुरुष, न्यायी आणि सज्जन असा पुरुष. कुशल कर्माची आवश्यकता, शुभ संकल्पनाची आवश्यकता. सदाचरणासंबंधी प्रवचन. सदाचरण म्हणजे काय. सदाचरणाची आवश्यकता, सदाचरण आणि जनप्रती जबाबदाऱ्या. सदाचरणात परिपूर्णतेच्या कशी साधता येईल. समार्गावर चालण्याची, सहचार्यांची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. निबाणासंबंधी प्रवचन. निबाण म्हणजे काय. निबाणाची मूलतत्वे. धम्मासंबंधी प्रवचन. सम्यक दृष्टीच्या प्रथम स्थान काय द्यायचे आहे. मृत्यूनंतर जीवनाची चिंता कशाला करावी. ईश्वराची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे व्यर्थ. विशिष्ट अन्न सेवनाचे मनुष्य पवित्र होत नाही. अधोगतीचे कारण दुष्कर्म आहेत, अन्न नव्हे. बाल शरीर शुद्धी पुरेशी नाही. पवित्र जीवन म्हणजे काय. सामाजिक आणि राजकीय प्रश्नाबद्दल प्रवचन. राजकृपेवर अवलंबून राहू नका. राजा धार्मिक असेल तर प्रजा सुद्धा धार्मिक होते. राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. शांती स्थापन करण्याची विजेत्यांची जेत्याच्या कर्तव्य. खंड 5, भिक्खू संघ. भाग 1, भिक्खू संघ. संघ आणि त्याची संघटना. संघ प्रवेश. भिक्खू आणि त्याची प्रतिज्ञा. भिक्खू आणि धार्मिक दोष. भिक्खू आणि प्रतिबंध. भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. भिक्खू आणि त्यांचे अपराधाचा विचार. भिक्खू आणि अपराध शावृत्ती. भाग 2, भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धाची कल्पना. भगवान बुद्धाची आदर्श भिक्खूची कल्पना. भिक्खू आणि तपस्वी. भिक्खू आणि ब्राह्मण. भिक्खू आणि उपासक. भाग 3, भिक्खूचे कर्तव्य. दुसऱ्या लोकांना धम्मदीक्षा देणे हे भिक्खूचे कर्तव्य होय. धम्मदीक्षा ही चमत्काराने करायची नाही. धम्म परिवर्तन हे जबरदस्तीने करायचे नसते. भिक्खूने धम्म प्रचारासाठी संघर्ष केला पाहिजे. भाग 4, भिक्खू आणि उपासक. भिक्षेचे बंधन,
परस्परावरील परिणाम भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म. भाग 5. उपासकासाठी जीवन नियम ब्रॅकेटमध्ये विनय. श्रीमंतासाठी जीवन नियम, गृहस्थासाठी जीवन नियम, पुत्रासाठी जीवन नियम, शिष्यासाठी जीवन नियम, पती पत्नीसाठी जीवन नियम, धनी व सेवकासाठी जीवन नियम. निष्कर्ष कुमारिकेसाठी जीवन नियम. खंड 6. भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन. भाग 1. त्यांचे समर्थक. बिंबिसार राजाचे ज्ञान दान. बिंबिसार राजाचे दान, अनाथ पिंडिकाचे दान, जीवकाचे दान, आम्रपालीचे दान, विशाखाची दानशीलता. भाग 2. त्याचे विरोधक. मोहकर्षकाने धम्मदीक्षा देण्याचे आरोप, परोपजीवी असल्याचा आरोप, सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप, जैन तीर्थकराच्या दारे प्राणघातकाचा मिथा आरोप. भाग 2. त्याचे विरोधक. मोहकर्षकाचे धम्मदीक्षा देण्याचे आरोप, परोपजीवी असल्याचा आरोप, सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप, जैन तीर्थकराच्या दारे प्राणघातकाचा मिथा आरोप, जैन तीर्थकराद्वारे अनैतिकच्या मिथा आरोप, देवदत्त आते भाऊ परंतु शत्रू, ब्राह्मण आणि भगवान बुद्ध. भाग 3. भगवान बुद्धाच्या धम्माचे टीकाकार. संघात कुणालाही मुक्त प्रवेशाबद्दल टीका. व्रत नियमाचे टीकाकार, अहिंसा तत्वाचे टीकाकार. शिलाच्या प्रचारामध्ये द्वारे दुःख निर्मिती होते अशी टीका. दुःख हे निराशाजनक आहे असे म्हणणे आणि त्याच्या निराशेचे कारण म्हणजे बौद्ध धर्म निराशावादी आहे काय. आत्मा आणि पूर्णजन्म तत्वाचे टीकाकार, विनाशवादी असल्याची बद्दल टीका. भगवान बुद्धाचे मित्र आणि चाहते. ध्यानजनी ब्राह्मणाची भक्ती, विशाखेची श्रद्धा, मलिकेची दूरदृष्टा, गर्भवती मातेच्या तीव्र अभिलाषा, केनियाद्वारे केले गेलेले स्वागत, राजा प्रखीण दिनाद्वारे केली गेलेली स्तुती. खंड 7. महान परिवाजकांची अंतिम चारिका. भाग 1. निकटवर्तीयांच्या भेटी. धम्म प्रचारासाठी केंद्र, त्यांनी भेटी दिलेले स्थान, माता पुत्र पती पत्नीची अंतिम भेट, पिता पुत्राची अंतिम भेट, भगवान बुद्ध आणि सारीपुत्र यांची अंतिम भेट. भाग 2. वैशालीचा निरोप. वैशालीचा प्रमाण पावा येथे वास्तव, कुशीनारा येथे आगमन. भाग 3. महापरिनिर्वाण. वारसाची नियुक्ती, अंतिम धम्मदीक्षा, अंतिम शब्द, शोकाकुल आनंद, मल्लाचा विलाप, एक भिक्खूची प्रशंसा, अंतिम संस्कार, रक्षेसाठी संघर्ष, बुद्धाच्या प्रती अपार आस्था. खंड 8. महामानव तथागत बुद्धाचे व्यक्तिमत्व. तथागतांचे व्यक्तिमत्व, तथागताचे देखणे व्यक्तिमत्व, प्रत्यक्ष पाहिल्यासाठी साक्ष, तथागताचे नेतृत्व सामर्थ्य. भाग 2. तथागताची मानवता, तथागताची करुणा, महाकारुणकता, दुःखिताचे दुःखहरण करणारे, मानसिक दुःखाचे महान चिकित्सक. हो, विशाखेचे सांत्वन. किस्सा गौतमीचे सांत्वन, रोगांची सेवा करणारे सुशिक्षक तथागत.
असहिष्णुच्या बाबतीत त्यांची उदारता, क्षमता आणि समान व्यवहाराचे समर्थक. भाग 3. तथागताला काय आवडत होते आणि काय आवडत नव्हते. तथागताला दरिद्र पसंत नव्हते. तथागताला संग्रहात वृत्ती पसंत नव्हती. तथागताला सुगंधाची आवड, तथागताचे सुगंधाबद्दल प्रेम, उपसंहार, भगवान बुद्धाच्या महंतेची प्रशंसा, त्याच्या धम्माचा प्रचार करण्याची प्रतिज्ञा, भगवान बुद्धाच्या स्वदेश आगमनासाठी प्रार्थना. शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं
शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि मित्रो, बाबासाहेब शेवटच्या पेजमध्ये कलर्डमध्ये फोटो आहे आणि त्यात ते म्हणतात, बौद्ध धम्म 3 सिद्धांताची दीक्षा देतो. पुन्हा ऐका, बौद्ध धर्म 3 सिद्धांताची दीक्षा देतो: प्रज्ञा, करुणा आणि समता. बौद्ध धम्मच जगातील शोषण थांबवू शकतो. माझा असा विश्वास आहे की एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतच नव्हे तर सारं जग बौद्ध धर्माचा स्वीकार करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक सुंदर चेहरा, एक पवित्र माणूस, जगातील अत्यंत देखणा पुरुष, जगात ज्याला विश्वरत्न म्हणतात, जगातील 4 लोक, मग ती अमेरिका असो, भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महावीर आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या चौघांचं स्थान जगात मानलेलं गेलं. तर मित्रांनो, मी डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर अनेक वेळा बुद्ध आणि त्याच्या धम्म वाटलं आणि ते वाटल्यावर मला असं वाटलं की आपण किती दिवस लागत हे बघायचं, पण दररोज 1.5 ते 2 तास सकाळी उठून बुद्ध आणि त्याच्या धम्मन वाचायचं आणि तुम्ही ऐकावं, कारण तुम्हाला फार छान वाटेल. वाचताना त्रास होतो, पण ऐकताना इजी जातो. तुम्ही कुठेही स्वयंपाक करताना, कुठेही उभे असताना बोर झाले असाल, चांगलं झालं असाल, चांगलं मन असेल, प्रसन्न मन असेल, अशा वेळेवर ही मी वाटलेला पठण खंड, ज्याप्रमाणे मी परिचय करून दिला, भगवान बाबासाहेबांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये अणुकर्मिकामध्ये खंड पहिला, खंड दुसरा, खंड तिसरा, खंड चौथा, खंड 5वा, खंड 6वा, खंड 7वा, खंड 8वा, असे 8 खंड केले अष्टांग मार्गाचे. बाबासाहेब फार ज्ञानी होते. बाबासाहेबांनी जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा ते कायदे पंडित, जगातले ज्ञानी, अत्यंत शिक्षणदार, कितीतरी डिग्र्या, असा एक लेखक, असा एक राजकीय माणूस, असा एक धार्मिक माणूस की जे MA PhD DSc LLD डिलीट बॅरेटला आहे. सायन्स, आर्ट, कॉमर्स, सर्व विषयाचा ज्ञानी माणूस, सुंदर देखणा, उंच पुरा, 1 मिनिट सुद्धा ज्यांनी जीवनाच्या कुठल्याही गोष्टीला खाली केलं नाही, असा माणूस, ज्यांनी अनुकर्मकामध्ये
जवळपास 35 मिनटं 38 मिनटं मला वाचायला लागली. त्यातच पूर्ण सार आलेला आहे. तर मित्रो, आपण सर्व शिकलेल्या लोकांनी, अडाणी लोकांनी, समजदार लोकांनी बुद्ध धर्म हा धम्म आहे. बुद्ध आणि त्याच्या धम्म, बाबासाहेबांनी लिहिलं भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म, धर्म नाही लिहिलं. शेवटच्या पेजमध्ये ते म्हणतात बौद्ध धर्म 3 सिद्धांताची दीक्षा देतो. बाबासाहेबांनी त्याला धर्म केलं आणि ते म्हणतात 3 सिद्धांताची शिक्षा देतो: प्रज्ञा, करुणा आणि समता. बौद्ध धम्मच जगातील शोषण थांबवू शकतो. माझा असा विश्वास आहे की एक दिवस मानवतेच्या संरक्षणासाठी केवळ भारत नव्हे, सारं जग बौद्ध धम्माचा स्वीकार करेल. मग चला मित्रांनो, चिरण्यापेक्षा, काही गोष्टीपेक्षा तुम्हाला खरा धम्म वाचण्यात डॉक्टर सच्चिदानंद प्लेकर पूर्ण वेळ घालत आहे. आपण ते ऐकावं. नमो बुद्धाय, नमो अशोका, जय भीम. सुरू करतो प्रस्तावना. एक प्रश्न मला बाबासाहेब म्हणतात प्रस्तावनेमध्ये. स्वतः बाबासाहेब बोलतात, छान शांत बुद्धीने ऐका. फारच शांत विचाराने ऐका. काय म्हणतात बाबासाहेब. एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसे काय घेतले. दुसरा प्रश्न असा विचारण्यात येतो की माझा कल बौद्ध विचारधारेकडे, बुद्धिझम का आहे. हे प्रश्न मला कारणास्तव विचारण्यात येतात की मी भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मलो होतो. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास मी जागा योग्य नव्हे, परंतु दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मात्र या प्रस्तावनेत देता येईल. या प्रश्नाचे सरळ उत्तर हे आहे की माझ्या मतानुसार भगवान बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याची तुलना केली जाऊ शकत नाही. जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला भगवान बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही. बौद्ध धम्माचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो, ही एक वेगळी कथा आहे. वाचकांना ही कथा जाणून घेण्यास रस असू शकतो. तर ते असे घडले. माझे वडील सैन्यात अधिकारी होते, पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक गृहस्थ होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढवले. माझ्या लहानपणापासून माझ्या वडिलाचे धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले. त्यांचे वडील रामानंदी पंथाचे असले तरी मात्र कबीरपंथी होते. तसा त्यांच्या मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता, पण तरीही ते गणपतीची पूजा करीत. अर्थात आमच्याकरता परंतु मला ते आवडत नसे. ते त्यांच्या पंथाची पुस्तक वाचत असत. मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र छोटी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना व कथा ऐकण्याचे घरी जन्मलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यात ते आम्हाला भाग पाडतील कित्येक वर्ष असेच चालू होते. ज्या अर्थी मी इंग्रजी 4थ्या वर्गाची परीक्षा पास केली, त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्याकरता जाहीर सभा घेऊ इच्छित होते. दुसऱ्या जातीची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा हा काही प्रसंग नव्हता. पण आयोजकांना असे वाटत होते की त्याच्या जातीतील मी पहिलाच असा एक मुलगा आहे की जो अवस्थेपर्यंत पोचला आहे. मी फार उच्च स्तरावर गेलो असे त्यांना वाटायचे.
ते परवानगी घेण्यात माझ्या वडिलाकडे गेले. अशाने मुलं बिघडतात असे सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, त्याने फक्त एक परीक्षा पास केल्याकडे पलीकडे काही केले नाही. संयोजकांनी फार निराशा झाली, पण त्यांनी जिद सोडली नाही. ते माझ्या वडिलांचे जवळचे मित्र दादा केळुस्करकडे गेले. त्यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. केळुस्कर तयार झाले. थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली. अभिनंदनाची सभा झाली. दादा केळुस्कर सभेचे अध्यक्ष होते. ते त्यांच्या काळचे विद्वान गृहस्थ होते. त्यांचे भाषण संपल्यावर दादा केळुस्करांनी सयाजीराव ओरिजिनल सिरीज बरोडा करता लिहिलेले बुद्धाचे चरित्र मला सप्रेम भेट म्हणून दिले. मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले. त्या पुस्तकाचे मी फार प्रभावित व प्रेरित झाली. मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही. हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी मी तो माझ्या वडिलांना विचारला. मी त्यांना म्हटले की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्यांच्या अधपतनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्या महिमा मंडित करणाऱ्या कथा वाचण्यास ते आम्हाला का भाग पाडतात. वडिलांना माझा प्रश्न आवडला नाही. ते म्हणाले, तू असे मूर्खपणाचे प्रश्न विचारू नकोस. तू लहान आहेस. तुला जितके सांगितले जाते तितकेच तू करावे. माझे वडील रोमन हुकुमशहासारखे होते आणि ते त्यांच्या मुलावर हुकुमशाही गाजवायचे. मला आत्याकडे सोपवून माझी आई लहानपणीच वारली. मातृविहीन म्हणून मला थोडे स्वातंत्र्य होते. काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला. यावेळी वडिलांना उत्तराची तयारी ठेवली होती. ते म्हणाले, मी तुम्हाला महाभारत रामायण वाचण्यास सांगतो. याचे कारण असे आहे की आपण अस्पृश्य आहोत. स्वाभाविकपणे तुझ्याकडे न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. द्रोण आणि कर्ण यांचेच उदाहरण पहा. ही सामान्य माणसे होती, पण त्यांची मोठी उंची गाठली. वाल्मिकीचे पहा, तो कोळी होता, पण त्याने रामायण लिहिले. तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्यात रामायण आणि महाभारत ही तुम्हाला वाचण्यास सांगतो. वडिलांच्या म्हणण्याचे काही तथ्य आहे असे मला वाटले, पण माझे समाधान मात्र झाले नाही. मी वडिलांना सांगितले की महाभारतातील पात्रे मला आवडत नाही. मी म्हणालो, मला भीष्म, द्रोण आणि कृष्ण आवडत नाही. भीष्म आणि द्रोण हे पाखंडी होते. ते एकच गोष्ट बोलायचे, कृती मात्र नेमकी त्यांच्या विरोधात करायचे. कृष्णाचा दगाबाजीपणा विश्वास होता. त्यांचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरीची मालिकाच होती. होय, मला रामसुद्धा पसंत नाही. शूर्पणखा प्रकरणात, वाली शुग्रीक प्रकरणात, सीतेची क्रूर वागणुकी संबंधात रामाच्या वर्तणुकीशी समीक्षा करा. माझे वडील गप्प राहिले. त्यांनी ओळखले ते की बंड सुरू झाले. अशा प्रकारे दादा केळुस्करांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी भगवान बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयात सुद्धा रिकाम्या डोक्याने मी भगवान बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि भगवान बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना आणि भेद करीत असे. भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्म त्यांच्यात रस घेण्याची माझी सुरुवात होती. हे पुस्तक लिहिण्याची वेगळी गूढकथा आहे. 1951 साली महाबोधी सोसायटीच्या मासिकांचे संपादकाचे वैशाखी
अंकावरील लेख लिहिण्यास मला सांगितले. या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल. हे सुद्धा नमूद केले की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर त्यांनी बौद्ध धर्माची कास धरावी. बौद्ध वाङ्मय हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही. त्यामुळे बौद्ध धर्माची वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे. बायबलसारखे एखादे पुस्तक बौद्धाकडे नाही, ही यांची मोठी उणीव आहे. या लेखाच्या प्रकाशनानंतर मला अनेक लेखी व तोंडी विनंत्या करण्यात आल्या की मी असे पुस्तक लिहावे. त्यांना प्रतिसाद म्हणून मी हे कार्य स्वीकारले आहे. सर्व ठिकाणा निरस्त करण्याच्या हेतूने मी हे स्पष्ट करून इच्छितो की हे पुस्तक मौलिक आहे असा माझा दावा नाही. अनेक पुस्तकातील साहित्य याकरता गोळा करण्यात आलेले आहे. अश्वघोष रचित बुद्ध चरिताचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. त्यांची काव्य प्रतिभा कोणीही नाकारू शकत नाही. काही प्रसंगी मी त्यांची भाषाशैली उचलली आहे. या पुस्तकात ज्या बाबीकरता मी मौलिकतेचा आग्रह धरेन ती म्हणजे प्रकरणाची मांडणी ही होय, ज्यामध्ये मी सुटसुटीतपणा व स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात काही गोष्टी अशा आहेत की बौद्ध धर्माच्या अभ्यासांना डोकेदुखी ठराव्या. त्यांच्या उहापोह मी परिचय या सदरात केला आहे. ज्या सर्वांचे मला सहाय्य झाले त्या सर्वांचे मी आभार मानतो. सकुली या गावाचे नानकचंद ऋतू आणि होशियारपूर पंजाब येथील नागल खुर्दचे प्रकाशचंद्र यांनी या पुस्तकाची पांडुलिपी टाईप करण्यात जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांनी ते अनेकदा टंकमुद्रित केले. नानकचंद ऋतू यांनी हे महान कार्य तडीस नेण्यात फार त्रास व परिश्रम घेतले. आपल्या तब्येतीची काळजी न करता, मोबदल्याची अपेक्षा न करता नानकचंद ऋतू यांनी टायपिंग आधीची सर्व कामे स्वच्छेने केले. माझ्याप्रती असलेल्या प्रचंड प्रेमाखातीर, शेळाखातीर नानकचंद ऋतू, प्रकाशचंद्र यांनी हे कार्य केले. त्यांच्या परिश्रमाचे मोल दिले जाऊ शकत नाही. मी त्यांच्या फार आभारी आहे. या पुस्तकाचे कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो आणि आताही आजारी आहे. काही वेळेस माझी स्थिती इतकी बिघडायची की डॉक्टर मला विजणारी ज्योत समजायचे. या विजणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे माझ्या पत्नी आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले. मी त्यांच्या हार्दिक आभारी आहे. त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली. मी MB चिटणीस यांना सुद्धा आभारी आहे. त्यांनी या पुस्तकाची स्तूपे तपासण्यास विशेष रुची घेतली. मी हे नमूद करून इच्छितो की बौद्ध धर्माचे अभ्यास करायचे आवश्यक पुस्तकांच्या संचातील हे एक पुस्तक होय. असे 2 पुस्तके म्हणजे बुद्ध आणि कार्ल मार्क्स, दुसरा प्राचीन भागातील क्रांती आणि प्रतिक्रांती ही होय. ती अनेक भागामध्ये लिहिल्या गेली आहेत. तो लवकरच प्रसिद्ध अशी मी आशा करतो. डॉक्टर BR आंबेडकर.
पुन्हा बाबासाहेब म्हणतात, परिचय. भारतीय जनतेच्या एका तबक्यात बौद्ध धम्माबद्दल आस्था वाढत चालण्याची लक्षणे दिसत आहेत. त्याचबरोबर भगवान बुद्धाचे जीवन, शिकवण याच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलची मागणी स्वाभाविकपणे वाढत आहे. भगवान बुद्धाचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्ण सादर करणे हे जो बुद्ध नाही त्याला साध्य होणे फार कठीण आहे. दीघनिगा आहे इत्यादी ग्रंथावर अवलंबून राहून भगवान बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्यात जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्यक्षात येते. त्याहून त्यांच्या शिकवणीची सुसंगत अभिव्यक्ती प्रस्तुत करणे ही गोष्ट अधिक अडचणीचे काम आहे असे आढळते. जगात जेवढे धर्म संपादक होऊन गेले त्यापैकी बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन, शिकवण सादर करण्यात जी समस्या निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसती तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणे अतिशयोक्तीची ठरणार नाही. हे गूढ प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धम्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय. जे बौद्ध धर्मीत आहेत त्यांची निदान साधारण चर्चेसाठी तरी गूढ प्रश्न मांडावेत आणि त्यावर जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा. यासाठी अजून योग्य वेळ आली नाही काय. या वादग्रस्त प्रश्नाची चर्चा व्हावी म्हणून ते इथे उद्बुद्ध करायचे मी योजले आहे. पहिल्या वादग्रस्त प्रश्न भगवान बुद्धाच्या जीवनातील एक मुख्य घटनेसंबंधाचा आहे. तो म्हणजे परिवजा. भगवान बुद्धांनी परिवजा का ग्रहण केली याचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी जर्ज मनुष्य, एक रोगी व्यक्ती आणि एका मृतदेहाचे शवाला पाहिले म्हणून वरवर पाहताना हे उत्तर हास्यास्पद वाटते. राजकुमार सिद्धार्थाने बुद्धांनी आपल्या वयाच्या 29व्या वर्षी परिवर्जा ग्रहण केली आणि 3 दृश्याची परिवर्णती लावून जर त्यांनी प्रवर्जा ग्रहण केली असती तर ती 3 दृश्ये तत्पूर्वी त्यांनी कधीच कशी दिसली नाहीत. या शेकड्याने हजारोने घडणाऱ्या नेहमीच्या घटना आहेत आणि त्यात तत्पूर्वी बुद्धाच्या सहजच नजरेस न येणे असंभव होते. त्यांनी त्यास ह्याच वेळी प्रथम पाहिल्या. हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे. हे स्पष्टीकरण खरे दिसत नाही आणि ते बुद्धीलाही तर्कसंगत असल्याचे पटत नाही. पण मग हे जर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर कोणते? दुसरा गूढ प्रश्न 4 आर्य सत्याचा निर्माण केला आहे. भगवान बुद्धाच्या मूळ शिकवणीत 4 आर्य सत्याचा अंतर्भाव होतो. हे सूत्र बुद्ध धर्माच्या मुळावर आघात करते. जीवन हे दुःख आहे, मृत्यू हे जर दुःख आहे आणि पूर्वजन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे. या जगात ना धर्म कोण्या माणसाला सुखी करू शकतो, ना तत्वज्ञान सुखी करू शकतो. तर दुःखातून मुक्तीच नसेल तर धर्म तरी काय करू शकणार. आणि जन्मापासून जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून माणसाची सुटका करण्याचे भगवान बुद्ध
तरी काय करू शकणार? ही चारी आर्य सत्य, ज्याने प्रथम आर्य सत्य हेच दुःख आर्य सत्य आहे, अबोधाने बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यास मागील एका मोठ्या अडथळा आहे. ती गोष्ट त्याच्या बुद्धीस पटू शकत नाही. कारण असे वाटते की चार आर्य सत्य माणसांना आशा नाकारतात आणि त्यांच्या निराशेच्या खोल गड्ड्यात ढकलून देतात. ही चार आर्य सत्य भगवान बुद्धाच्या धम्माला निराशावादी ठरवतात. असा प्रश्न विचारून जाऊ शकतो की आर्य सत्य मूळ शिकवणी अंतर्भूत आहेत काय, की ती भिक्खूंनी नकार नंतर दिलेली जोड आहे? तिसरा प्रश्न आत्मा, कर्म, पुनर्जन्म या तत्वाबद्दल आहे. भगवान बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे, पण त्याचबरोबर कर्म आणि पुनर्जन्म याबद्दल तत्वे दृढतया प्रतिपादन केली आहेत. असे सांगितले जाते. मग लगेच प्रश्न उपस्थित होतो, जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकतात? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. भगवान बुद्धांनी कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या विशिष्ट अर्थी वापरले? त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द त्यांनी वापरले आहेत काय? असे जर असेल तर कोणत्या अर्थी ब्राह्मण वापरत त्यांच्या अर्थी त्यांनी वापरले काय? असे जर प्रश्न असेल तर कोणत्या अर्थी ब्राह्मण वापरत त्यांच्या अर्थी त्यांनी हे वापरले काय? असे जर असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म यांचे दृढ प्रतिपादन हे भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उचलण्याची आवश्यकता आहे. चौथा प्रश्न भिक्खू संबंधीचा आहे. भिक्खू संघाची स्थापना करण्यात भगवान बुद्धाचा काय हेतू होता? एक समाज निरपेक्ष आदर्श पुरुष निर्माण करणे हा त्यांचा हेतू होता काय? की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेले त्यांच्या मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एका समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता? हा एक अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर बौद्ध धम्माचे भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा केवळ आदर्श पुरुषच असेल तर बौद्ध धर्माच्या प्रचाराला तो उपयोगी होत नाही. कारण तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुष राहणार. उलट पक्षी जर समाजसेवक असला तर बौद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल. ह्या प्रश्नाचा गंभीरतापूर्वक विचार झाला पाहिजे. केवळ तात्विक सुसंगतीच्या हिताच्या दृष्टीने नव्हे तर बौद्धाच्या भविष्याच्या हिताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. मला आशा वाटते की माझे प्रश्न ज्यांची उत्तरे या पुस्तकात आपल्याला पाहाव्यास मिळतील, अनुवादन बदलता अनंत कौशल्याने वाचकामध्ये चेतना निर्माण करतील आणि त्याची उकल करण्याची हातभार लावण्यास त्यांच्या प्रवृत्त करतील. डॉक्टर B.R. आंबेडकर. प्रचलित आणि पूर्वानुभवनात काहीतरी संवाद साधावा. बुद्धं शरणं उपोदघात
प्रचलित आणि पूर्वानुभवनात काहीतरी सुसंवाद साधावा. भावना आणि विचार यांच्या गरजा पूर्ण होतील अशी परिस्थिती निर्माण व्हावी. भविष्याच्या समोर जाण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त व्हावा. यासाठी माणसाला आपल्या चालू आणि परंपरागत समजुती आणि कल्पनाच्या वेळोवेळी पुनर्विचार करणे भाग पडते. अलीकडे व्यावहारिक आणि तात्विक महत्त्वाच्या दृष्टीने समीक्षेच्या किंवा शास्त्रीय अन्वेषणाचा विषय म्हणून धर्माचे आकर्षण जर वाढले असेल तर त्यांची कारणे अशी आहेत. शास्त्रीय ज्ञान व विचार याची जलद प्रगती. विषयाबद्दलची सखोल बौद्धिक आवड. धर्मात सुधारणा किंवा त्यांच्या पुनर्रचना करण्याची आणि अधिक तर्कसिद्ध व शास्त्रीय किंवा कमी अंधश्रद्धेच्या विचार प्रणालीची ज्यावेळी स्थापना करण्याची जगात सर्वत्र दिसणारी प्रवृत्ती. आणि धर्मावर प्रभाव करणाऱ्या किंवा धर्माचे प्रभावित होणाऱ्या एक प्रकारच्या सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटनाचा परिणाम. जेव्हा एखाद्या कार्याचे आणि परिस्थितीचे नैतिक सदविचारविषयक मूल्य संभ्रमित असते तेव्हा धर्माच्या महत्त्वाबद्दल पुनर्विचार करण्याचे निश्चितच भाग पाडते. अखेरीस न्याय, देव, ईश्वर विषयासंबंधीचे प्रश्न निर्माण होतात आणि तदनुषंगाने धार्मिक आणि इतर विचाराच्या परस्पर संबंधीचा प्रश्न सर्वसामान्य ज्ञानाची प्रामाणिकता आणि अनुभव व सत्य यांच्या व्यावहारिक कल्पना याबद्दल प्रश्न त्यात गुंतले जातात. एनसायक्लोपीडिया ऑफ द रिलिजन अँड एथिक, खंड 10, पृष्ठ 669. मित्रो, आज मी डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर अनेक अभ्यासातून अनेक विषयात PhD करायच्या मूडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 कॉलेज काढले. विटीमध्ये लॉ कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादमध्ये. त्यानंतर त्याचा फायदा घेऊन दीक्षाभूमीच्या येणाऱ्या आर्थिक भूमीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज काढण्यात आला. त्यानंतर मी डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर वयाच्या 18 वर्षे संस्थापक होऊन 18-19 वर्षामध्ये या कार्याकडे वळलो. आज 50च्या वर माझ्या शिक्षण संस्था असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज भंडाऱ्याला आहे. हा कॉलेज काढताना अत्यंत दुर्गतीने हे कॉलेजचे भूमीवर मी स्थापन केला. तिथं 6 एकर जागेमध्ये आजूबाजूला 4-5 एकर परिसर ते पूर्ण मला मिळणार आहे. अशा परिसरामध्ये संस्थेच्या नावाने पूर्ण जागा करून तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आज महाराष्ट्रात शोभेल असा पुतळा मी तयार केलेला आहे. आणि स्वखर्चाने, स्वपद्धतीने तो कॉलेज अत्यंत डोकावून मात्रेने मी चालवत आहे. त्याचप्रमाणे ज्या उत्तर नागपूरने या देशाला स्थान दिलं, तिथूनच जगात धम्मचक्र परिवर्तन झालं. त्या उत्तर नागपूरमध्ये मला माझ्याकडे असलेली जागा, ती जागा दीक्षाभूमीनंतर सर्वात मोठी जागा आहे. आणि ती स्वतत्वातून दान न मागता ती दान म्हणून मी अनेक कार्याला दिलेलं आहे. त्या जागेवर डॉक्टर B.R.A. आंबेडकर कॉलेज स्थापन केलेलं आहे. 5 इयर्स 3 इयर आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने, दीक्षाभूमीपेक्षा चांगल्या पद्धतीने ज्या सर्वांना न्याय मिळावा, धम्माला न्याय मिळावा, संघाला न्याय मिळावा म्हणून तो सुरू केलेला आहे.
मित्रांनो, काही लोकांनी मला या कॉलेजला नाव माझ्या घरच्यांनी आणि खास करून खिल्लारे, डॉक्टर खिल्लारे हे आता आले नाही. त्या कॉलेजमधून गेल्यानंतर 4 मार्च आणि 5 मार्चला भाषण दिलं आणि नंतर त्यांचा अंत झाला. इज गॉन टू द हेवन. ते विलीन झाले. ते आध्यात्मिक होते. ते एवढे शिकलेले माणूस, PhD आणि डिलीट माणूस आध्यात्मिक का असावा, गुणवंत महाराजाला का मानावा, याच्यावर मी फार संशोधन करतो, अभ्यास करतो. त्यांची अपूर्वता, त्यांना मी हसतो. आणि या गोष्टीवर त्यांनी मला म्हटलं, डॉक्टर BR आंबेडकर हा शब्द देऊ नका. BR म्हणजे असा अर्थ होतो. त्यांचा तो दृष्टिकोन मी नष्ट करून तोच शब्द नेहमीसाठी कायम करतो. बाबासाहेब, B, डॉक्टर, B म्हणजे बाबासाहेब, R म्हणजे रामजी आणि आंबेडकर. अत्यंत चांगला शब्द आहे. अर्थाचा अनर्थ कोणी काढू नये. अनर्थामध्ये अंत होतो. एवढंच बोलून आज बुद्ध आणि त्याच्या धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित, हे माझी एक शिकलेला माणूस म्हणून ड्युटी आहे. पिढीदर्शनी सम्राष्ट्र अशोक, बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी म्हटलं, शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला. बाबासाहेब, मी सच्चिदानंद फुलेकर त्याच्यातला नाही. मी धम्माची संकल्पना मी जीवनात कधी वाईन घेतली नाही. शिकता शिकता आज अनेक डिग्र्या हातात घेत आहे. लाचा अभ्यास, समाजशास्त्राचा अभ्यास, इकॉनॉमिक्सचा अभ्यास, व्यवहाराचा अभ्यास. आणि आज तुमच्या आशीर्वादानं, तुम्ही दिलेल्या 50 रुपयाच्या शिष्यवृत्तीने, माझ्या घरच्या लोकांच्या मदतीने, दान धिताईने आज 100 एकराच्या वर संस्थेची जमीन झाली आहे. 50च्या वर कॉलेज आहेत. 100च्या जवळपास मान्यता मिळाल्या असतील. काही मान्यता टिकवून ठेवल्या, काही टिकवणार. पुढे तुमच्या कार्याला ताकद यावा हीच माझी इच्छा. नमो बुद्धाय. साधू साधू साधू. अवी संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो समा समुदा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं आता वीरमणी पाची पाता वीरमणी कापदम
समाधियामि प्रधाना वेरमणि सिक्खापदं सिक्खापदं समादयामि समादयामि भूमिताचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि ं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि सदा वीरमणि सदा वीरमणि तं समाधियामि वीरमणि सिक्खापदं समादयामि मेद प्रमादताना पुराभेदपम मानसाना वीरमणि सिक्खापदं समादयामि शरणं गच्छामि शरणं गच्छामि गं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि त्वमं शरणं गच्छामि तं शरणं गच्छामि तं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि शरणं साधु 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 मित्र, मी वयाच्या 62 वर्षी जवळपास या नोव्हेंबर महिन्यात मला 62 वर्ष पूर्ण होईल. प्रत्येक दिवशी आज दिनांक 12 जूनला ही पुस्तक वाचायला सुरुवात केलेली आहे आणि ही लवकरच पूर्ण होईल ही आशाने तुम्ही ऐकावं एवढंच बोलून बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. मूळ ॲड्रेस दीक्षाभूमीजवळ खांबला. नमो बुद्धाय. साधू साधू साधू.